चिखली येथील खंडणी प्रकरणी 5 पोलीस कर्मचारी अखेर निलंबित। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई। चिखली शहरात वाहतूक पोलिसांकडून परराज्यातील वाहन चालकाकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणातील 5ही पोलीस कर्मचाऱ्यांना एका आदेशान्वये निलंबित केल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडालेली आहे। कर्नाटक राज्यातील चलकेरे जिल्हा चित्रदुर्ग येथील ताज अब्दुल रहमान वय 23 वर्ष हे आकिब अरमान, शेख इब्राहिम आणि जुबेर अहमद या सहकार्यासह एका कारने 5 ऑगस्ट रोजी मलकापूरकडे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते। या दरम्यान चिखली बुलढाणा मार्गावर चिखली पोलीस ठाण्यातील 1 आणि जिल्हा वाहतूक शाखेतील 1 असे 2 पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले। वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 3000 रुपयांची मागणी केली। त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जवळच्या एका चहा विक्रेत्याच्या QR कोडवर 1500 रुपये दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले। मात्र काही अंतरावर पुन्हा महामार्ग पोलिसाच्या 3 कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून वाहनात असलेल्या एअर रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। यावेळी त्यांनी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली। तडजोडी नंतर ही रक्कम 50,000 रुपयावर आली व ती देखील ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले। या 3 पोलिसांवर संशय आल्याने ताज अब्दुल रहमान यांनी वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वाहनात बसलेले 2 पोलीस म्हणाले, पैसे नको, आम्हाला उतरवा, अशी मागणी त्यांनी केली। वाहन थांबवून पोलिसांना उतरवल्यानंतर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला। अपघातानंतरही पोलिसांनी ताज रहमान यांना पैसे दिले नाहीत म्हणून आता मोठी कारवाई होईल अशी धमकी दिली। या प्रकरणी फिर्यादी ताज अब्दुल रहमान यांच्या तक्रारीवर चिखली पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी अभय टेकाडे चिखली पोलीस स्टेशन, गजानन भंडारी जिल्हा वाहतूक शाखा तसेच महामार्ग पोलीस कर्मचारी विठ्ठल काळुसे, विजय आंधळे आणि संदीप किरके यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेला गंभीरतेने घेत एका आदेशान्वये या खंडणी प्रकरणातील 5ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आज 7 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता दिली आहे।